येणाऱ्या 1 सप्टेंबर पासून महाराष्ट्र सरकारने जे आहे ती रिक्षासाठी दरवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। खरं तर दरवाढ होणार हा निर्णय चालकांसाठी चांगला असला तरी चालकांची एक तक्रार या दरवाढी संदर्भात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या मी पुण्यातील एका रिक्षा स्टँडवर आहे आणि या ठिकाणी जे आधीचे दर आहेत या आधी 2-3 महिन्यापूर्वी जे दर लागू आहेत ते दर देखील आम्हाला मिळत नाहीत। यात सर्वाधिक फायदा जो आहे तो यात ज्या ऑनलाईन कंपन्या आहेत ओला उबेर सारख्या त्यांचा सर्वाधिक फायदा होतो, मात्र रिक्षा चालकाला काहीच मिळत नाही अशी जी तक्रार आहे ती रिक्षा चालक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि यातूनच ग्राहक आणि रिक्षा चालकांचा जो संघर्ष आहे तो वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळतो। असेच काही रिक्षा चालक सध्या आपल्या सोबत आहेत ज्यांना या संपूर्ण त्रासाला जो आहे ते सामोरं जावं लागतंय। मला सांगा काय नेमकं आता जी दरवाढ होणार आहे ती साधारण किती रुपयांनी होणार आहे आणि त्यातून तुम्हाला किती फायदा होईल? दरवाढीचं चॅनलला व वृत्तवाहिनीला न्यूजपेपरला वाचलं आम्ही की पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 30 रुपये व नंतरच्या किलोमीटरसाठी 20 रुपये ही दरवाढ आम्ही पेपर माध्यमाच्या ह्याच्यातनं आम्हाला कळली आहे। यापूर्वीचा किंवा आता चालूचा दर हा होता पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 25 रुपये व प्रत्येक किलोमीटरसाठी 17 रुपये। दरवाढ होणार आहे, आनंदाची गोष्ट आहे, परंतु एक आमच्यासाठी एक दुर्भाग्याची अशी एक गोष्ट आहे की 2022 मध्ये हा दरवाढ झालेला होता। पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 25 रुपये नंतर 17, परंतु अद्याप आम्हाला कुठल्याही ॲप्लिकेशनवरती हा दर जुना दरच भेटत नाही। तर नवीन दर जर वाढवायचा असेल किंवा वाढवणार असाल तर शासनाला परिवहन मंत्र्यांना एकच विनंती संघटनेच्या माध्यमातून टीम बघतो रिक्षावाला संघटनेच्या माध्यमातून आमची अशी मागणी राहील की तो दर ॲप्लिकेशनवरती दिसावा, जेणेकरून प्रवासी व रिक्षा चालक ड्रायव्हर बांधव यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण व्यवहार राहील। आज आपण पाहताय रिक्षामध्ये CNGचा दर हा मागील 2 महिन्यापूर्वी 3 ते 4 वेळा वाढलेला आहे। आज तो 100च्या घरात गेलेला आहे। त्यामुळे दरवाढ ही निश्चित व्हायला हवी। थोडासा आनंद वाटते, पण दुःख एकच वाटतं की तो दरवाढ दिलेला कुठल्याही ॲग्रिगेटर कंपन्या ओला उबेर रॅपिडो मान्य करत नाहीत। त्यांच्याच मनाने तो रेट देतात, तो आम्हाला घ्यावा लागतोय। पण जर पाहिलं तर ग्राहक आणि जे ऑनलाईन जे आपण रिक्षा बुक करतो त्यानुसार जे आहे चालक आणि जे ग्राहक असतात त्यांच्यामध्ये वेळोवेळी वाद होतात। याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल होतात। नेमकं या वादामागचं जे आहे ते कारण काय? अगदी बरोबर आहे। शासनाने रिक्षाला ऑटो रिक्षाला मीटर दिलेले आहेत। प्रवासी मीटरप्रमाणे जायला तयार आहे, आम्ही मीटरप्रमाणे जायला तयार आहे, परंतु टेक्निकल युगामध्ये हे ॲप आले, लोकांना घरपोच रिक्षा हवी आहे, तर आम्ही ती सुद्धा सर्व्हिस देत आहोत। परंतु हे ॲप्लिकेशनवरती ते रेट देतच नाहीत जे शासनाने आम्हाला मीटर पासिंगसाठी दिलेले आहेत। ॲपवाले त्यांच्या मनमानी कारभाराने आज आम्हाला किलोमीटरला 17 रुपये होते पूर्वी जुने दर म्हणजे चालूचे दर, तर या ऑनलाईन कंपन्या ओला उबेर रॅपिडो असेल 15, 14, 12, 13 अगदी असे रेट देतात। कस्टमरकडून सर्च प्राईसच्या नावाखाली अनेक रुपयांचे लूट होते, परंतु ड्रायव्हरला रिक्षा चालकांना ती रक्कम भेटत नाही। आज रिक्षा बाटला प्रामुख्याने आमचे काय मुद्दे होते, पूर्वी 500 ते 700 रुपयामध्ये रिक्षा पासिंग व्हायची, रिक्षा बाटला पासिंग व्हायचा CNGचा, आता तो दर 3,500 रुपये आकारला जातोय। त्याच्यावरती कुठलाही विचार कोण करत नाही। आमची परिवहन मंत्र्याला विनंती असेल की प्रामुख्याने त्याचाही विचार करावा व त्या रेटमध्ये बदल करावा। 4 व्हीलरला सुद्धा तोच रेट आहे, रिक्षाला सुद्धा तोच रेट आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर सातत्याने दरवाढ होतीये, जे तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत कष्टाचे पैसे आहेत म्हणजे मिळतात का तुम्हाला? मिळतात, पण सर लय किरकिर करावं लागते कस्टमर बरोबर। कस्टमर काय करतो माहिती, तिथं गेलं की म्हणतं आम्ही म्हणलं ना त्यांना मीटरने चला, ते म्हणते तुम्ही ॲपप्रमाणे चला। हां, तर कस्टमर काय काय येतात, काय काय मीटरने येतात, काय काय येत नाहीत मीटरने सर, ते तिथं गेलं की भांडणं खेळतात पुन्हा। ग्राहकांचा फायदा जो आहे तो ऑनलाईन ॲप्लिकेशनमुळे होतो असं आहे, मात्र तुम्हाला ते परवडत नाही, त्याच्यामुळे तुमचे जे आहेत ते वाद होतात। मात्र जे आता दर जे वाढलेत किंवा जे दाखवतात ऑनलाईन ॲप्लिकेशन, तुम्हाला त्यातून फायदा मिळतोय का? नाही मिळत सर। मीटरने जसं हे होत आहे ना, मीटरने कस्टमरचा फायदा होतोय आणि आमचा फायदा होतोय। मीटरने कसं आहे, कस्टमरला काय काय वेळेस 200 दाखविले ना, मीटरने 180 बी होतात ट्रॉफिक हे नसलं की, आणि काय काय वेळेस काय होतं मीटरने कमी होतात, काय काय वेळेस जास्त बी होतात जर ट्रॉफिक हे असलं तर। हो सर। एकीकडे CNGचा CNG आणि एकंदरीत सर्व मेंटेनन्स जो आहे तो खर्च वाढलाय,
दर देखील वाढलेत रिक्षाचे जे आहे ते आता नवीन देखील पुन्हा एकदा दर वाढतील, मात्र यात रिक्षा चालकांचा फायदा झालाय का? सर आता रेट वाढ व्हायलाच पाहिजे. गॅस CNGचं रेट वाढलंय, मेंटेनन्स वाढलंय गाड्यांचं, जे गाड्यांचं पार्ट्स आहेत ते महागाई झालेली आहे. आता पुण्यामध्ये एवढं ट्रॉफिक झालेली आहे, त्याच्यामुळे CNG पण जास्त जात येते. आणि ऑनलाईन कंपन्या जे आहेत ते कंपन्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये रिक्षावाल्यांचं, कॅबवाल्यांचं ह्यांचं नुकसान होतं आहे याच्यामध्ये. ग्राहक आणि रिक्षा चालकांचा जो आहे तो संघर्ष वाढतो यानुसार, म्हणजे त्या दोघांचाही फायदा होत नाही असं यांचं म्हणणं होतं की मीटर प्रमाणे. खरंच मीटर प्रमाणे जर हे वाढलेले दर आणि मीटर हे ग्राहक आणि रिक्षा चालक या दोघांनी अवलंबले तर त्यातून फायदा होईल का? सर दोघांनी जर ऑनलाईन कंपन्या जर बरोबर रेट दिलं तर आम्हाला मीटर टाकून जायची गरज नाही आहे. जे पण ॲपवरती रेट दाखवले असते त्या रेटने जायला आम्ही तयार आहोत. पण रेट जे आहेत ऑनलाईन कंपन्यावाले ह्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये कुठे 15 रुपये 14 रुपये पर किलोमीटर देतात. RTOचा नियम आहे 17 रुपये किलोमीटर. आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रक्रियेत जे आहे म्हणजे ऑटो बुक करण्यापासून ते ज्या ऑनलाईन सर्व्हिस कंपन्या आहेत ओला उबेर सारख्या, त्यांचा फायदा होतो यात सर मध्ये? नक्कीच सर, 100%. कस्टमरचा ग्राहकाची फसवणूक यामध्ये अनेकदा होताना पाहते. सरप्राईजच्या नावाखाली पाऊस आला काय आला सर, आमच्या आता माझ्याकडे पुरावे आहेत तसे. अगदी 5-5 किलोमीटरसाठी 200 ते 250 रुपये आकारले जातात. मीटरने गेलात तर त्याचे 70 ते 80 रुपये 90 रुपये होतात. हा बदल आहे. सरप्राईजच्या नावाखाली कस्टमरची ग्राहकाची अनेक वेळा या कंपन्यासारख्या फसवणूक करतात, परंतु तो दर आम्हाला मिळत नाही. जो शासनाने आम्हाला मीटरप्रमाणे द्यायला हवा तो दर आम्हाला इथं भेटत नाही. त्यामुळे आमची प्रामुख्याने मागणी असेल की मीटर दरवाढ ही व्हायला हवी, परंतु तो जी दरवाढ झालेली आहे तो प्रत्येक ॲप्लिकेशनवरती दिसावी, अन्यथा त्यावरती सरकारने परिवहन मंत्र्यांनी तसल्या ॲपवरती बंदी घालावी. भारत टॅक्सी जे ॲप आहे सरकारचं ते आणि ओला उबेरचं जे प्रायव्हेट ॲप आहे, या दोन्हीकडे अशा पद्धतीचे रेट जे आहेत ते वेगवेगळे दाखवले. येस, नक्कीच. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे भारत टॅक्सी हे गव्हर्नमेंटचं ॲप्लिकेशन ॲप असून सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की केव्हा चालू होते. आम्हाला कळतं की लवकरच ते पुण्यामध्ये सुरू होते. काही ठिकाणी झालेलं आहे. प्रतिसादही चांगला भेटतो कस्टमरचा. ड्रायव्हरही चांगले खुश आहेत. मीटरप्रमाणे आम्हाला त्या ॲपवरती पैसे देणार व देत आहेत असं सांगितलं जातं व मिळत आहेत सुद्धा. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हे रिक्षा चालक जे आहेत त्यांची मागणी जी आहे ती जे आम्हाला दर शासनाने निश्चित करून दिलेले आहेत ते मिळावे. यामध्ये ओला उबेर किंवा रॅपिडो सारख्या ज्या खाजगी संस्था आहेत ज्या या स्वरूपात बुकिंग घेतात आणि ग्राहकांना आणि रिक्षा चालकांना यातून काही फायदा होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर यातून जे भाव आहेत ते थेट रिक्षा चालकाला मिळावेत अशी जी मागणी आहे ती या संपूर्ण रिक्षा चालकांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात येणाऱ्या सप्टेंबर महिन्यापासून ही वाढणारी जी दरवाढ आहे रिक्षाच्या जे रेट आहेत त्याची दरवाढ ही सप्टेंबरपासून होणार आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो रिक्षा चालकांना न होता थेट अशा थर्ड पार्टी ॲप्लिकेशनला होत असल्याचं त्यांचं म्हणणं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विक्रांत चव्हाणसह प्रथमेश थांबे, LS मराठी, पुणे.